रत्नागिरीमध्ये चिपळूण कराड मार्गावरच्या कुंभारली घाटातला मुख्य रस्ता आता खचलाय आणि नव्यानं केलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूच्या मुख्य रस्त्याला मोठमोठाले तडे पडलेले आहेत। कुंभारली इथल्या पोलीस चेक पोस्टपासून अगदी काही अंतरावर हा रस्ता आहे आणि त्याला तडे गेलेले आहेत। रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, प्रचंड धुका आहे, त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करताना वाहन चालकांना सुद्धा मोठ्या अडचणी येत आहेत। पावसाचा जोर वाढला तर रस्ता अधिक खचण्याचा धोका आहे, त्यामुळे इथून वाहतुकीसाठी खरं तर एक मोठा धोकाही संभवतो। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय कुंभारली घाटातली। रस्ता या ठिकाणी खचलेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे रस्ता खचला आणि पुढे जर पाऊस आणखी वाढला तर धोका आणखी उत्पन्न होईल। तर कुंभारली घाटातली आपण ही दृश्य पाहतोय। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत रत्नागिरीमधून। आणखी या संदर्भातले तपशील जाणून घेऊया। प्रणव, कुंभारली घाटातल्या रस्त्याची दृश्य आपण पाहतोय, रस्ता खचल्याचं दिसतं आहे, काय नेमके आणखी या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत? जर बघायला गेलो तर चिपळूण आणि कराड मार्गाला जोडणारा हा घाट आहे आणि कुंभारली घाटामध्येच मुख्य रस्त्याला जे ते तडे गेलेले पाहायला मिळतात। कुंभारलीची जी पोलीस चेकपोस्ट पासून काही अंतरावर हे तडे गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे या तडे गेल्यामुळे जे चालक आहेत त्यांना प्रचंड त्रास होतोय, कारण मोठ्या प्रमाणात धुकं असतं आणि पावसाचा जोर देखील या भागामध्ये वाढलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे या ठिकाणी चालकांना जे आहे ते प्रचंड कसरत करून जे ती गाडी चालवावी लागते। मात्र अजूनही हे तडे जर पाऊस जर पडत राहिला तर हे तडे वाढण्याची शक्यता इथले ग्रामस्थ जे आहेत ते वर्तवतात। त्यामुळे हा महामार्गाचं जे काम झालेलं आहे त्या कामावर देखील प्रश्नचिन्ह आता या निमित्तानं उपस्थित होतोय। खरंय, धन्यवाद प्रणव दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून आणखी तपशील जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद प्रणव पोळेकर, आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।